गुड इव्हिनिंग सगळ्यांना. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी सीडीपी विषयाचा चांगला अभ्यास केला असेल, तुम्ही गणित असेल, ईव्हीएस असेल, त्याच्यानंतर सायन्स असेल, यामधलं जे अध्यापन शास्त्र असतं, या अध्यापन शास्त्राचा वापर तुम्ही सहजरित्या करू शकतात जर तुम्ही सीडीपीचा अध्यापन शास्त्र काळजीपूर्वक समजून घेतलं असेल. आता आपण गणित अध्यापन शास्त्र याच्यावर जे 15 प्रश्न विचारले जातात, हे 15 प्रश्न आपण बघणार आहोत. फक्त प्रश्न काळजीपूर्वक समजून घेणं आणि त्याच्यामधून योग्य उत्तरापर्यंत जाणं, फक्त इथे पाठांतर काही चालत नाही. जे तुम्ही सीडीपी मध्ये काळजीपूर्वक अभ्यासलं त्याचाच उपयोग इथे होणार आहे. आता बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे, निम्नलिखित में से कौन सा गणित प्रयोगशाला का उद्देश्य नहीं हो सकता. म्हणजे काय, खालीलपैकी कोणतं असं एक ऑप्शन आहे का ते गणिताचे प्रयोगशाळेचं उदाहरण नाहीये. म्हणजे 3 काय चांगले असतील आणि बाकी एक ऑप्शन काय असेल ते योग्य नसेल त्या प्रयोगशाळेसंदर्भात. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय बघा, मूर्त शिक्षण अधिक सामग्री को उपयोग द्वारा. मूर्त शिक्षण म्हणजे काय, आपण ते ठोकळ्यांचे वगैरे सहाय्याने गणित शिकू शकतो. मूर्त शिक्षण अधिगम सामग्री उपयोग द्वारा छात्रों को गणितीय अवधारणाओं को समझने में सहायता करता है. म्हणजे काय, जर तुम्ही मूर्त गोष्टीचा वापर केला आणि गणित शिकवायसाठी उपयोग केला तर आपण काय म्हणतो, एखादा त्रिकोण शिकवायचं तर लहान मुलांना डायरेक्ट त्रिकोण कळणार नाही, तर त्या आकाराचं तुम्ही एखादी जी मूर्त गोष्ट असते ती द्या, चौकोन द्या, तर याचा पण काय होईल, चांगला प्रभाव होईल. म्हणजे गणित प्रयोगशाळेचं हे उदाहरण राहू शकतो. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर बी काय म्हटलंय, छात्रों को गणित की परीक्षा के लिए तैयार केले स्थान का सुनिश्चित करवाना. म्हणजे मुलांना गणिताच्या परीक्षेसाठी तयार करणं हा गणित शिक्षणाचा उद्देश आहे का, तो म्हणजे प्रयोगशाळेचा उद्देश आहे का, तर नाही. म्हणजे हे मायनस आहे. हे चांगलं आहे का प्रयोगशाळेसंदर्भात, तर नाहीये. छात्रों को गणित की अधिगम के प्रति रुचि और उत्साह बढ़ाना. म्हणजे विद्यार्थ्यांना गणिताची काय झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणजे हे पण पॉझिटिव्ह आहे, हे चांगलं आहे, बरोबर आहे का नाही. आणि डी ऑप्शन काय म्हटले, खेल पहेली और निर्देश मॉडल का उपयोग करते हुए गणितीय समस्या समाधान पर केंद्रित गतिविधिया करणार. म्हणजे काय, गणिताच्या समस्या म्हणजे आपण जे उदाहरणं सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतो त्याच्यावर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ते सोडवतील याच्यावर लक्ष केंद्रित करणं, हे पण पॉझिटिव्ह आहे. पण मुलांना जर तुम्ही फक्त परीक्षेसाठी तयार करत असतील तर हे काय असेल, कुठल्याही गणित शिक्षणाचा उद्देश नाही किंवा प्रयोगशाळेचं उद्देश नाही. कळालं. म्हणजे सीडीपी अभ्यासला असेल तर तुम्ही सहजरित्या ऑप्शन बी पर्यंत जाऊ शकतात. पाठांतर कोणीच करू नका, आणि इथे पाठांतर करणारा विद्यार्थी पासच होत नाही. जो समजून घेईल तोच पास होईल. पाठांतर तुम्ही किती टॉपिक वाचले याला महत्व नाही, किती समजून वाचलं याला फार किंमत आहे. बघा, आता प्रश्न तसाच दिलेला आहे. बघा, तसाच प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, त्याच पद्धतीचा दिलाय. अजून आता आपण हा प्रश्न समजून घेऊ. बघा, निम्नलिखित में से कौन सा माध्यमिक स्तर की गणित प्रयोगशाला का सर्वोच्चित वर्णन करता है. बघा, प्रश्न काय म्हणतोय का, खालीलपैकी असं कोणतं ऑप्शन आहे का जे माध्यमिक स्तर आहे, माध्यमिक स्तर म्हणजे 8वी पर्यंत, बरं का, माध्यमिक स्तर की गणित प्रयोगशाला का सर्वोच्चित वर्णन करताय. सर्वोच्चित वर्णन करणं, आता मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय का या ऑप्शन मध्ये चारही ऑप्शन तुम्हाला चांगला भेटतील, पण एक ऑप्शन काय असेल ते सगळ्यात बेस्ट असेल, तेच तुम्हाला काय सर्वोच्चित वर्णन करताय हे तुम्हाला काढायचं आहे. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, एक ऐसी व्यवस्था ज्या बहुसंवेदी वस्तुओं में प्लेवे गतिविधियां खोज विधियां एक सामुदायिक संसाधनों के माध्यम से छात्रों को गणित की अवधारणाओं से अवगत किया जाता है. बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये किती तुम्हाला पर्याय दिलेले आहेत का, बहुसंवेदी म्हणजे काय, वेगवेगळ्या आपण काय म्हणतो ज्ञानेंद्रियांचा वापर होतोय. पहिल्याच शब्दाने काय करून टाकलं, मन जिंकलं. त्याच्यानंतर काय म्हटले, गतिविधिया खोज आधारित. म्हणजे या पहिल्या ऑप्शन मध्ये काय केलं जातं, विद्यार्थी म्हणजे एक तुम्हाला एक जी 2020 एनसीएफचा आहे ना, एनसीएफ हे तुम्हाला समजून दिलेलं आहे. म्हणजे हे थोडं बेस्ट आहे, एक सगळ्यात बेस्ट वाटतंय, पण आपल्याला बाकीचे पण बघावे लागतील याच्यापेक्षा बेस्ट असलं तर. एक गणित को प्रयोग बघा, एक गणितीय प्रयोग करणे की एक प्रयोगशाला आहे. बघा, आता एक गणितीय प्रयोग करण्याची एक प्रयोगशाळा आहे, हे थोडं आपण म्हणू शकतो थोडं बरं आहे. त्याच्यानंतर एक ऐसा स्थान जहाँ स्कूल में उपयोगी शिक्षण सामग्री एवं चार्ट इत्यादी रखे जा सकते. म्हणजे काय, मुलांना जे आवश्यक जे साधन ते ठेवण्यासाठी ती पण जागा, म्हणजे हे पण थोडं बरं आहे ना, थोडं बरं आहे. एक ऐसी व्यवस्था जहाँ बच्चे शिक्षक की सहायता और सरलीकरण के बिना
अपने आप में गणित विचार विकसित करते. म्हणजे शिक्षकाची सहायता नाही पण केली तर विद्यार्थी निरीक्षण करू शकतात. हे पण आपण एका हिशोबाने बरं म्हणू. पण आपल्याला सर्वोच्च विचारलंय तर सगळ्यात पहिलंच ऑप्शन काय सर्वोच्च आहे. कारण बघा याच्यापेक्षा बेस्ट आहेत का हे तर अजिबात नाही. कारण इथे काय बहुसंवेदी म्हणजे काय तुमच्या पंच ज्ञानेंद्रियाचा उपयोग पण होतोय. तुम्हाला गतिविद्या पण दिल्या जात आहे आणि खोज विद्या पण दिली जात आहे. म्हणजे हे इतकं प्रभावी आहे. तर मग सर्वोच्च वर्णन काय करताय ऑप्शन ए करताय. कळालं? म्हणजे समजून घेतलं तर तुम्ही त्याच्यापर्यंत जाणार. बघा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. फक्त मी तुम्हाला प्रश्न समजून दिल्यावर त्याच पद्धतीचं म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा. समजून घेणं. आता तुम्हाला खूप वेळा सांगितले की खूप विद्यार्थी विचारतात सर असा प्रश्न आम्ही लिहून घेऊ का? तर मी त्यांना सांगतो कुठलाही प्रश्न तुम्ही लिहू नका, पाठांतर करू नका. फक्त तो प्रश्न समजून घ्या आणि जर तुम्ही हा प्रश्न नाही समजून घेतला तर पुढचा प्रश्न जर त्याच पद्धतीचा आला तर तुम्ही 101% फसणार. आता अशाच पद्धतीचा आपण प्रश्न बघितला होता सीडीपी मध्ये. बरोबर आहे का नाही? सीडीपी मध्ये हा प्रश्न मी तुम्हाला घेतलेला होता. बघा. कक्षा कक्ष में गणितीय फक्त तो सीडीपी संदर्भात होता, हा गणितीय संदर्भात आहे. हा एवढाच फरक आहे. कक्षा कक्ष में गणितीय भाषा में निपुणता को निम्नलिखित क्रम में समस्या को प्रदर्शित करने के लिए बढ़ावा जा सकता है. म्हणजे काय गणितीय भाषा जी आहे कक्षा कक्ष में गणितीय भाषा को निपुणता को निम्नलिखित क्रम में समस्या को प्रदर्शित करने के लिए बढ़ाया जा सकता है. म्हणजे गणिताची जी भाषा आहे तुम्ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे शिकवण्यासाठी मांडण्यासाठी तर कशा प्रकारे करणार अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न आहे. म्हणजे गणिताची भाषा आपण म्हणतो मराठीची भाषा गणितीय भाषा वेगवेगळ्या भाषा असतात ना विज्ञानाची भाषा भूगोलाची भाषा इतिहासाची भाषा तशी गणिताची पण भाषा काय असते आपण विद्यार्थ्यांना गणित समजवण्यासाठी जे शब्द वापरतो गणितीय त्याला गणिताची भाषा असं म्हटलं जातं. नाही तर सर मग गणिताची भाषा कोणती असे पण विद्यार्थी असू शकतात. तर नाही गणित समजवण्यासाठी जे शब्द असतात त्याला गणितीय भाषा असं म्हटलं जातं. आता मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय आता बघा पहिलं ऑप्शन काय म्हटलंय प्रतीकात्मक भाषा. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय का सगळ्यात शेवट काय पाहिजे संकेत पाहिजे. सगळ्यात ज्या वेळा तुम्हाला असा क्रम दिला असेल तर एवढं लक्षात ठेवायचं सर्वात शेवट संकेत असते. संकेत म्हणजे काय प्रतीक असेल प्रतीकच म्हणतात ना प्रतीकात्मक भाषा प्रतीकलाच काय म्हणतात संकेत म्हणतात चिन्ह म्हणतात किंवा चिन्ह पण येऊ शकतात. चिन्ह संकेत प्रतीक हे शेवट पाहिजे ज्या वेळा आपण विद्यार्थ्यांना कुठलीही भाषा शिकवत असतो. आता बघा इथे प्रतीक आलेले प्रतीक भाषा गणितीय समस्या म्हणजे काय पहिले प्रतीकात्मक म्हणजे चिन्ह संकेत देणार मग गणित समस्या समाधान कसं करतात हे तुम्ही सांगणार आणि शेवट रोजमर्या की भाषा म्हणजे काय रोजमर्या म्हणजे बघा हा शब्द जर तुम्ही समजून घ्या रोजमर्या म्हणजे अनुभव आधारित शिक्षण जे तुमच्या रोजमर्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे चालतं त्याला रोजमर्याची भाषा म्हटलं जातं. जर तुम्ही रोजमर्याची भाषा जर शेवट वापरली तर चालेल का पहिले अनुभव आधारित द्यावा लागेल. आता तुम्हाला कळालं असेल प्रतीकात्मक शेवट पाहिजे आणि रोजमर्याची जी भाषा आहे ती एक नंबरला पाहिजे. एवढं तर आता कळालं का नाही रोजमर्या की भाषा म्हणजे काय अनुभव आधारित शिक्षण त्यांच्या दैनंदिन जीवनाचं शिक्षण त्याला रोजमर्याची भाषा. आता बघा किती शब्द तुम्हाला समजून भेटतात ना. आता रोजमर्या की भाषा कुठे आहे बघा बरं बघा आता इथे पण बी मध्ये तुम्हाला रोजमर्या की भाषा दिलेली लगेच गणिती स्थिती आणि प्रतीकात्मक भाषा. म्हणजे जर आता बघा दुसऱ्या ऑप्शनने जर तुम्ही गेले हा काय म्हटले रोजमर्या की भाषा गणित स्थितीवर प्रतीकात्मक भाषा हे दुसरं ऑप्शन. त्याच्यानंतर सी ऑप्शन काय म्हणते गणित समस्या समाधान की भाषा. डायरेक्ट मुलांना आता अनुभव बिनुभव काहीच दिला नाही डायरेक्ट गणिताच्या म्हणजे रोजमर्याची भाषा पण वापरली नाही डायरेक्ट गणिताची भाषा वापरली आणि त्याच्यानंतर गणितीय स्थिती आणि म्हणजे गणिताचं महत्व सांगून द्या आणि त्याच्यानंतर प्रतीकात्मक आणि रोजमर्या की भाषा शेवट चालेल का तर चालणार नाही. बघा आता चौथा ऑप्शन काय म्हटलंय रोजमर्या की भाषा बघा एक नंबरला आले रोजमर्या म्हणजे काय दैनंदिन जीवनामध्ये जी भाषा वापरली जाते त्याला ती भाषा म्हटली जाते. बरोबर आहे. त्याच्यानंतर गणिताची स्थिती म्हणजे काय विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गणिताचं महत्व पण सांगायला पाहिजे ना. आता एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही भूगोल विषय शिकवताय आता जो साहजिक लहान विद्यार्थी असतात का सर आपण भूगोल कशाला शिकायचा हो सर काय उपयोग आहे आपल्याला तर मग तुम्ही त्यांना सांगा का भूगोल कशासाठी उपयोग असतो. आपलं जे ठिकाण असतं ते ठिकाण दर्शवण्यासाठी नकाशाचा उपयोग होतो. पावसाळा केव्हा येईल हिवाळा कुठे येईल याची माहिती कुठून होते भूगोलामधून होते. मग आपल्याला पण ऋतू माहित पाहिजे ना मग आपण कशा प्रकारे दैनंदिन जीवनात वागलं पाहिजे हे कोण सांगतं भूगोल सांगतो. बरोबर आहे का नाही म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला गणिताची स्थिती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गणित का महत्वाचं आहे
बरोबर आहे का नाही? एखाद्या मुलाला जर सांगितलं का तो म्हटला सर गणित काय शिकलं नाही तरी चालेल का? मग त्याला जर सांगितलं उद्या चालून तू मोठा झाला बाजारात गेल्यावर मग तुला जर व्यवहार जमला नाही तर मग तू दुकानातून कसं काय व्यवहार म्हणजे काय ती वस्तू कसं काय घेणार? दुकानदाराने जर तुला 100ची वस्तू 200ला दिली तरी तू घेऊन येणार म्हणजे गणिताची स्थिती पण त्याला सांगा. त्याच्यानंतर गणितीय समस्या समाधान मग ते गणित समस्या समाधान म्हणजे काय? त्यानंतर त्याला उदाहरणांकडे म्हणजे गणित उदाहरण दाखल्याकडे घेऊन जा आणि शेवट काय असेल प्रतिकात्मक भाषाचा म्हणजे संकेत आधारित भाषेचा उपयोग करा. म्हणजे बघा डी हे सगळ्यात बेस्ट आहे. बघा आता काही विद्यार्थी मला विचारतील सर बी पण तसंच होतं ना मग बी कसं तसं बघा आता बीचं पण तुम्हाला सांगतो डी हे सगळ्यात बेस्ट आहे. आता जे विद्यार्थी म्हणतील का सर बी मध्ये काय आता बघा तुम्ही रोजमर्या की भाषा सांगितली गणिताची स्थिती सांगून दिली आणि जर तुम्ही समस्या समाधानच त्यांना सांगितलं नाही आणि डायरेक्ट प्रतिकात्मक भाषा वापरली तर चालेल का? म्हणजे उदाहरण बघा आपण काय करतो लहान मुलांना शिकवत असताना 5 आंबे रामने दिले 2 आंबे श्यामने दिले तर मिळून किती आंबे झाले 7 म्हणजे अशा पद्धतीचे मग तुम्ही गणिताची स्थिती सांगणार मग गणिती समस्या समाधानाचे उदाहरण कुठे देणार डायरेक्ट प्रतिकात्मक भाषा वापरणार का तर नाही तुम्हाला इथे पहिले काय करावं लागेल तुम्हाला उदाहरणं द्यावे लागतील यामध्ये आणि त्याच्यानंतर शेवट काय सांगणार आपण आपण बघा ज्या वेळा 6वी 7वीला विद्यार्थी जातो हा 4थीच्या पुढे त्याला आपण म्हणतो का 5 आंबे घे 2 आंबे घे डायरेक्ट उदाहरण राहतं 5+2 किती होतात तो सहज सोडू शकतो का कारण तो प्रतिकात्मक चिंतन करायला लागून जातो मुद्दा कळाला म्हणून ऑप्शन डी हे सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे हा वेळ का घेतोय मी प्रश्न कमी घेतोय आणि वेळ का जास्त घेतोय का तुम्हाला फक्त समजून सांगायचंय कारण खूप विद्यार्थी विचारतात का हो सर गणित आपलं तर काहीच नाही ना मग गणित आम्हाला येत नाही ना मग काय करायचं गणितावर उपाय तर हा उपाय आहे त्याच्यानंतर प्रश्न 5वा निम्नलिखित में से कौन सा गणित शिक्षण और अधिगम का आगमनात्मक उपागम को दर्शाता है आता बघा आगमन विधी आपण बघितली होती तुम्हाला मराठी हिंदीचं जे होतं त्याच्यामध्ये आगमन आता आगमन विधीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं आगमन विधी काय आहे विद्यार्थी केंद्रित वगैरे हे सगळं काही सांगितलं कारण पहिले शिक्षक म्हणजे उदाहरणं देतात पण निगमन विधी काय सांगितली होती तुम्हाला शिक्षक केंद्रित सांगितली होती हे सांगितलं होतं का नाही तर सांगितलं होतं म्हणजे या बाबी तुम्हाला मी सांगतोय लक्षात आणून द्यायच्या मग त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे आगमन उपागम को नाही दर्शवता म्हणजे काय कोणत्या अशा चार चार ऑप्शन पैकी का आगमनाचं लक्षणच नाहीये ते आगमन विधीचं लक्षण नाहीये पहिलं काय म्हटलंय विशिष्ट तथ्य को लेकर गणितीय को सामान्य सिद्धांतों को तर्क करना म्हणजे जे विशिष्ट काही तथ्य आहेत त्याच्या सामान्य सिद्धांत म्हणजे काय सामान्य करून विद्यार्थ्यांना तर्क करायला लावणे हे पण चांगलं आहे बरोबर आहे का नहीं पर्याय मूर्त और विशिष्ट उदाहरणों के माध्यम से विद्यार्थियों को एक सूत्र तक पहुंचने में सहायता करना एक सूत्र तक पहुंचने में सहायता करना म्हणजे काय पहिले तुम्ही उदाहरणं द्या काय द्या उदाहरणं द्या आणि एक सूत्रावर म्हणजे काय नंतर नियमांवर पोचवा असे सूत्र म्हणताय ना तर सर सूत्र म्हणजे निगेटिव्ह का सूत्र म्हणजे काय पहिले तुम्ही उदाहरण दिले आणि नंतर त्यांना नियमांवर पोचवलं एक सूत्रापर्यंत तर हे पण चांगलंय आगमन विधीचं उदाहरण आहे सी काय म्हणतं ये गणित पढ़ाने का शिक्षक केंद्रीय उपागम आहे बघा आगमन विधी मी तुम्हाला काय सांगितली होती विद्यार्थी केंद्रित आहे शिक्षक केंद्रित उपागम आहे का तर अजिबात नाही निगमन विधि काम करते आणि डी काय म्हणते शिक्षार्थियों को स्वयं गणित के सूत्र खोजने के लिए प्रोत्साहित करता है आगमन विधी काय करते कारण पहिले उदाहरणच देते म्हणजे विद्यार्थ्यांना ती संधी पण निगमन विधी डायरेक्ट असं काम करणार नाही म्हणजे आगमन संदर्भात जर सही नाही तर ऑप्शन सी हे तुमचं चुकीचं दिलेलं आहे म्हणून हे तुमचं उत्तर आहे कळालं त्याच्यानंतर प्रश्न हा शेवटचा प्रश्न फक्त एक तुम्हाला समजून दिल्यामुळे तुमचे बघा आता किती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे जे नवीन असतील त्यांना गणिताची थोडी भीती असेल एक असेल पेपर 2 असेल तुम्हाला ज्यांचा पेपर 2 असतो त्यांना 10 प्रश्न असे येतात 10 किंवा 12 प्रश्न या पद्धतीचे येणार आणि ज्यांचा पेपर 1 असतो ज्यांचा पेपर 1 आहे त्यांना 15 प्लस पण असे प्रश्न येऊ शकतात 15 प्लस पण ज्यांचा पेपर 2 असतो त्यांना उदाहरणं जास्त येतात हे 10 प्रश्न मिनिमम त्यांनी धरायचे आणि 20 प्रश्न तुम्हाला उदाहरणावर येतात म्हणजे पण पासिंग तर अशाच पद्धतीने करावे लागणार हा आता तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचं विश्लेषण करून देतो निम्नलिखित में से कौन सा विश्लेषणात्मक रुब्रिक का लाभ नाही रुब्रिक म्हणजे काय ज्या प्रकारे आपण पोर्टफोलिओ असतो पोर्टफोलिओ सारख्याच नोंदी केल्या जातात तर याच्या संदर्भात चुकीचं विधान बघा
त्याच्यानंतर काय पहिलं ऑप्शन काय म्हटलं, शिक्षक को नैदानिक जानकर. नैदानिक म्हणजे काय, एखादा विद्यार्थी निरीक्षण केलेलं असतं, त्याच्यामध्ये चुका असतील किंवा काय असतील विद्यार्थ्या संदर्भात, तर त्याची पण जानकारी मिळते. छात्रों को रचनात्मक प्रपुष्टी देत आहे. रचनात्मक म्हणजे विद्यार्थ्याने काय कशा प्रकारे काय कार्य केलं होतं हे रचनात्मक प्रपुष्टी देत आहे. योगात्मक मूल्यांकन केले आजच्या साधने. आता मी तुम्हाला सांगितलं होतं का कुठलीही पोर्टफोलिओ असेल ही असेल, ही योगात्मक मूल्यमापनाचे साधन नाही, हे रचनात्मक मूल्यमापनाचे साधन आहे. हे योगात्मकचं साधन आहे का, तर अजिबात नाही. रुब्रिक्स समग्र रुब्रिक्स म्हणजे काय, पूर्णपणे रुब्रिक्स तुलना में निर्देश से जुड़ना आसान है. तुलना में बघा, रुब्रिक्स की तुलना में निर्देश से जुड़ना आसान है म्हणजे बघा, एखादा दोन विद्यार्थी असतील तर या दोन विद्यार्थ्यांमध्ये काय होतंय बा, भेदभाव काय होतोय, म्हणजे एखादा विद्यार्थी गणितामध्ये का प्रगती एवढी करू शकला, एखादा काय त्याची पातळी खाली आहे, यामध्ये काय करू शकतात तुम्ही, तुलना पण करू शकतात. कळालं. पण योगात्मक आकलनचा ते साधन नाहीये. योगात्मक माहिती ना केव्हा केलं जातं, शेवट. पण रुब्रिक्स असेल, पोर्टफोलिओ असेल, रचनात्मक आकलन असेल, नोंदी असेल, या केव्हा कराव्या लागतात आपल्याला, ज्या वेळा वर्ग अध्यापन चालू असतो, म्हणजे शिकवत असताना नाही, तर दैनंदिन दिनचर्यामध्ये विद्यार्थ्याचे वर्तन असेल, या नोंदी केल्या जातात. पण ते योगात्मक आकलनाचं ते साधन नाहीये. बघा कसा होता टॉपिक, आणि अवघड काहीच नाही, अशाच पद्धतीने तुम्हाला समजून घ्यावं लागेल. अवघडामध्ये जाऊ नका, पाठांतर करू नका, असं समजून घ्या. आणि हे समजत नसेल तर याचा अर्थ तुमचं सीडीपी कच्चा आहे. व्हिडिओ सगळ्यांनी लाईक नक्की करा.